आज कार्तिकी एकादशी। दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपुरात कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे। प्रथेप्रमाणेच कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे 2:25 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडलेली आहे। यावेळी श्री विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर मंत्रोच्चाराने देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आलेली। तर विठूंच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। पंढरपुरात कार्तिक एकादशीचा हा उत्साह पाहायला मिळतोय। विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संपन्न झालेली आहे। तर आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात वारकऱ्यांनी अलोट गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कालपासूनच आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी आहे। तर पंढरपूरमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। कार्तिकी एकादशीचा हा संपूर्ण उत्साह, फडणवीसांनी सपत्नीक शासकीय महापूजा केलेली आहे। तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येनं हे वारकरी सध्या पंढरपुरात दाखल झालेले आहेत। पंढरपुरातील ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे, तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा जो जनसागर लोटलेला आहे त्या जनसागराची ही दृश्य आपण पाहतोय। आपल्या लाडक्या विठुरायाचं एकादशीच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी हे सगळे वारकरी भक्त सध्या पंढरपुरात दाखल झालेले आहेत। इंद्रायणीची देखील ही दृश्य आपण पाहतोय। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भक्त पंढरपुरात दरवर्षी दाखल होत असतात। अनेक दिंड्या देखील पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। शासकीय महापूजा देखील पहाटे संपन्न झालेली आहे। त्यानंतर पालख्यांचं आगमन देखील सध्या पंढरपूरमध्ये सुरू असतानाची दृश्य आपण पाहतोय। हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत या सगळ्या दिंड्या आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत। विठ्ठल नामाने सध्या पंढरी दुमदुमल्याचं पाहायला मिळतंय। विठ्ठल नामाचा जयघोष देखील केला जातोय। हजारो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपुरात दाखल झालेले आहेत। पंढरपुरात लोटलेला हा जनसागर, वारकऱ्यांचा जनसागर आपण पाहतोय। विठ्ठलाच्या दर्शनासाठी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं ही गर्दी सध्या पंढरपुरात पाहायला मिळते। अतिशय उल्हासित असं वातावरण, सूर्योदय देखील होताना दिसतोय। तर पंढरपूरमध्ये आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी, पहाटेच विठ्ठलाची महापूजा देखील संपन्न झालेली आहे। त्यानंतर भक्तांनी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिवसांपूर्वी निघालेल्या दिंड्या पायी चालत आज पंढरीमध्ये दाखल झालेल्या आहेत। पंढरीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनानंतर विठ्ठलाचा हा जयघोष देखील केला जातोय। आपण पाहतोय ही सगळी दृश्य। इंद्रायणी नदीच्या काठावर देखील स्नान करण्यासाठी सगळ्या विठ्ठल भक्तांनी अर्थातच वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो दिंड्या आता पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत। प्रशासनाच्या वतीने देखील अतिशय जय्यत अशा पद्धतीची तयारी आजच्या या कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे। पंढरपुरातील ही गर्दी आपण पाहतोय। विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपल्या खांद्यावर भगवी पताका घेत विठ्ठल नामाचा जयघोष करत हे सगळे वारकरी सध्या पंढरपुरात दाखल झालेले आहेत। टाळ मृदुंगाचा गजर देखील केला जातोय। अनेक दिवसांपासून पायी निघालेल्या दिंड्या पंढरपूरमध्ये आता दाखल झालेल्या आहेत। पालखीमधून विठुरायाचं तर पंढरपुरातील ही दृश्य आपण पाहतोय।
पंढरीचा वास चंद्रभागा स्नान अनेक दर्शन विठोबाचे याच भावनेने आज कार्तिक यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। मी आता चंद्रभागेच्या तीरावरती उभा आहे। चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडालेली आहे। चंद्रभागेचं स्नान करून भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच आपण बघतो की चंद्रभागेचा तीर हा भाविकांनी फुलून गेलेला आहे। चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विठुनामाचा जयघोष सुरू आहे आणि इथला कण न कण भक्तिरसामध्ये नाहून निघालेला आहे। आज पहाटे 2:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली। त्यांच्यासोबत दिंडोरी तालुक्यातील बबन घुगे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळालेला आहे। पंढरपुरामध्ये मठ मंदिरे असतील, धर्मशाळा असतील, या सगळ्यामध्ये भाविकांची गर्दी आहे। विठुनामाचा जयघोष सुरू आहे। एकूणच आपण सगळ्या बघतो की पंढरपूरची सगळी नगरी विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली आहे। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावरती गेलेली आहे। दर्शन रांगेत 60 ते 70 हजार भाविक उभे आहेत। मुखदर्शनासाठी रांग देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे। एकूणच आपण बघतोय की सगळी प्रशासन यंत्रणा देखील सज्ज आहे। चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेल्या 2 दिवसांपासून स्वच्छता करण्यात आलेली आहे। स्वच्छतेमुळे सगळी देखील वाळवंट सुशोभित अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसतंय। या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की स्नानासाठी देखील आता मोठी गर्दी झालेली आहे। अनेक भाविक चंद्रभागेचे पवित्र स्नान या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की आज दिवसभर पंढरपूरमध्ये विठुरामाचा जयघोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळ्या या वारकऱ्यांचा आणि भक्तांचा जल्लोष आणि उत्साह देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय। सुमित भोसलेसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। तर पंढरपूरमध्ये सध्या कार्तिकी एकादशीचा उत्सव पाहायला मिळतो। यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातल्या माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पूजेचा मान मिळालेला आहे। गेल्या 15 वर्षांपासून ते न चुकता विठ्ठलाची पायी वारी करतात। या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत्य यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। तर दृश्य देखील आपण पाहतोय, मानाचे वारकरी म्हणून हा मान मिळालेला आहे। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सध्या मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतं। आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त दाखल झालेले आहेत। पहाटेच शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी झाल्याचं चित्र सध्या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। तर यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातल्या माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पूजेचा मान मिळालेला आहे। गेल्या 15 वर्षापासून ते न चुकता विठ्ठलाची वारी करतायत आणि या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत्य यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे। तर पंढरपूरमध्ये आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। कार्तिकी एकादशीचा हा सगळा सोहळा पार पडतोय। आज पहाटे कार्तिक एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली। त्यांच्यासोबत वारकरी मानाचा प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बबन घुगे या दाम्पत्याला पूजेचा मान मिळालेला आहे। माझ्यासोबत घुगे दाम्पत्य आहेत। माऊली, काय पहिली आपली भावना आहे महापूजा करण्याचा मान मिळाला तुम्हाला? आपली काहीच भावना नव्हती। पांडुरंगानं बुद्धी दिली तुम्हाला तर यायला मान द्या, तुम्ही आम्हाला मान दिला। किती तास दर्शन रांगेत तुम्ही उभं राहिला? 16 तास, सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत रात्री। किती वर्षापासून तुम्ही पंढरपूरची कार्तिकीची वारी करता? 5-7 वर्षापासून, आषाढीच्या अगोदरपासून करत होतो। काय यंदा दुष्काळ आहे, पाणी कमी आहे, चारा टंचाई, पांडुरंगाकडे काय मागितलं तुम्ही? आम्ही बाकीचं काहीच मागितलं नाही। आम्हाला काही द्या, धन द्या, दर्वे द्या, असं काहीच मागितलं नाही। फक्त आम्हाला फक्त सुख पाहिजे, पण शेवटचा दिवस आमचा व्यवस्थित हो, एवढंच देवाजवळ मागितलं आहे। माझ्या मनाला एकदम आनंद वाटला। मुख्यमंत्र्याची माझी कधी गाठही झाली नसती, कधी पाहायला भेटलं नसतं। पांडुरंगानं गाठ घालून दिली। भावना काहीच नाही आहे। खूप आनंद झाला मला। मुख्यमंत्री अमृताताई भेटल्या, मला कधी भेटल्या असत्या त्या। देवाने सगळे म्हणजे ते घडून आणलं। परमेश्वराचीच लीला आहे ना, त्यांनी केलं ते
अगदी आनंद झाला मनाला. कधी वाटलं होतं हे मान मिळालं? नाही म्हणजे स्वप्नात सुद्धा नव्हतं मिळाला तो मान. कॅमेरामन सुमित भोसलेसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर.